महिन्यापासून गोरगरीब शेतकऱ्यावर जे की गावातून भाजीपाला 500 रुपये 1000 भाजीपाला विकत आहेत, पण त्यांच्यावर कुठंतरी महानगरपालिका या पोलीस कर्मचारी म्हणायचं त्यांचं अतिक्रमण होऊन त्यांच्यावर अत्याचार होत आहे. मला साहेबाला हे सांगायचं होतं, आम्ही निवेदन द्यायला आलो की साहेब फक्त भाजीपालावाल्यावर तुम्हाला अतिक्रमण होते काय? जे मोठे हायवा चालत आहेत, ट्रॅव्हल्स चालत आहेत, हे सगळ्या गाडीमध्ये तुम्हाला अतिक्रमण होत नाही, ट्रॉफिक जाम होत नाही का? याकरता साहेबांनी निवेदन दिलं. साहेबांनी निवेदन घेतलं आमचं आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भाजीपाल्याला न्याय मिळेल आणि चांगल्यापैकी आम्ही त्याला न्याय देऊ. माझ्यासोबत माऊली सगळे होते माझे आणि साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द. मागणी काय? आमची मागणी असं आहे की पूर्ण भाजीपाल्याला जे आधी विकत गेले भाजीपाला ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याला विकू द्या. पण नगरपालिकाचं असं म्हणणं आहे की लोक रोडला बसत नाही, कोणी सगळे बसतात फुटपाथला, ट्रॉफिक जाम होती म्हणून. पण ट्रॉफिक जाम यांच्यामुळे होत नाही. ट्रॉफिक जे जाम होते आहे ते निव्वळ आपल्या हायवा गाड्या म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा ह्याच्यामुळे होते आहे. आणि आम्ही साहेबाला व्हिडिओज दाखवून सांगितलेलं आहे सगळं. आक्रमण का होणार नाही भाऊ, मला सांगा ना. आज आक्रमण होत आहे, ज्यांचं पोट पाणी कशावर आहे? हां, यांचे लेकरं शिकत आहेत. 500 रुपये भाजीपाला विका, 200 रुपये काढा, 100 रुपये पोराचं शिक्षणाला लावा आणि 100 रुपये घर चालवा. त्याच्यात किराया आहे अजून. त्याच्यामध्ये पण तुम्ही असं अगर दडपशाही करता तर मग ते लोक कुठं जगावं? जिल्हाधिकारी साहेब म्हणले आम्ही 8 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि चांगल्यापैकी यांना न्याय देऊ. आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे, यांनी आम्हाला लवकर चांगला न्याय देऊ. पर्याय व्यवस्था म्हणजे सध्या आम्ही त्याच ठिकाणी बसायची आम्ही व्यवस्था आमची केलेली आहे. जे भाजी विक्रेते आहेत त्यांचं नुकसान होत आहे, जबाबदार कोणाला धरणार? जबाबदार म्हणजे तुम्ही सांगा ना, काय म्हणावं आता या गोष्टीला? किंवा तुम्हाला वाटत नाही का आपण जे भाजीपाला खातोय ते खेडेगावातून आल्याशिवाय खातो का आपण? मग त्या लोकांना बसण्यासाठी तुम्ही काय जागा देत नाही? आज आपण बघतो आनंदनगर या ठिकाणी ट्युशन चालतात, ट्रॉफिक जाम तिथं होत नाही का? मग तिथं 24 तास एक पोलीस व्हॅन उभा टाकते आणि ट्रॉफिक मोकळं करते. मग इथे हे लोक 3 तास भाजीपाला विकतात ना, मग 3 तासासाठी एक 4 कर्मचारी पोलीस जर ट्रॉफिक कशा जाम होणार? आज आपण जिल्हाधिकारी समोर महानगरपालिकेसमोर गाड्या भरून भाजीपाला आणला. विचार तर आमचा फार मोठा होता. अगर आम्हाला आज आमचं कोणी ऐकलं नाही, विचार तर फार मोठा होता आमचा आणि आम्ही सांगणार नाही, येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू. एक लेडीजमध्ये घ्या. आमचं मागणं एवढंच आहे की आमचे जिथं पहिले जागे होते आम्हाला तिथंच द्यावं सरकारने. आणि हे महानगरपालिकावाले येतात आमचा आणि चिठ्ठी 10 रुपयाची नाही फाडलो, आमचा सामान घेऊन गाडीमध्ये टाकतात, अतिचार आमच्यावर करतात त्यांनी. असं मागणं आहे सर. आमचं जिथली जागा होती ना आम्हाला तेच हवं आहे बाजार, बाकी काही नाही. आणि आठवडी बाजारात सगळे काही पाहिजे जे बाजारात आहे. हां आजपर्यंत काही कोणी आमच्यासोबत आले ते माझे भाऊ आहेत, भावाने आम्हाला सहकार्य दिलेले आहे. आम्हाला कोणीही नाही सर. कोणी राहून नाही गेले. नगरपालिकावाले माल उचलून नेलेत, माल घ्यायलेत, महानगरपालिका अतिक्रमणवाले माल घ्यायलेत, कापून द्यायलेत.